सध्याच्या काळात पर्यावरण आणि नदी प्रदूषण ही मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे। यामुळे दररोज पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे। याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे। कोरोना काळात पर्यावरणाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले। ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले। यातूनच झाडे वाचवा, नद्या वाचवा, जीव वाचवा असे म्हणण्याची वेळ आली आहे। यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण आणि नदी प्रदूषणासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी एक तरुण अखंडपणे कार्य करत आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या या अवलियाचे नाव आहे रविराज काळे। लेट्सअप मराठीने रविराज काळे यांच्याशी केलेली ही खास बातचीत। रविराज काळे, सचिव रयत विद्यार्थी परिषद। रयत विद्यार्थी परिषद आणि पूर्ण टीम आम्ही गेली 2 वर्ष पर्यावरण आणि नदी प्रदूषण या विषयांवरती काम करत आहोत। आम्ही ज्या वेळेस लढ्याला सुरुवात केली होती तेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावरती सांडपाणी हे प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडलं जात होतं। पण रयत विद्यार्थी परिषदेने वारंवार पत्रव्यवहार करून, आमरण उपोषण करून जे सांडपाणी नदीपात्रात सोडलं जात होतं ते सांडपाणी नदीपात्रात सोडण्यास महापालिकेला मज्जाव केला आणि महापालिका त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा सुधारणा करून कमी प्रमाणात सांडपाणी हे नदीपात्रात जात आहे। येत्या मंगळवारी आम्ही 6 तारखेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भवनासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत की जेणेकरून या प्रशासनाला कुठेतरी जाग घेणं गरजेचं आहे। आणि आम्ही पाणी प्रदूषण असेल, वृक्ष प्रदूषण असेल यामध्ये कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही न्यायालयीन लढा देखील लढणार आहोत। रविराज यांनी आतापर्यंत पर्यावरण आणि नदी प्रदूषणासारख्या समस्यांवर मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला असून ही स्वच्छतेची चळवळ त्यांनी अखंडपणे चालू ठेवली आहे।